आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आपण केशव जोशी सरांना आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. केशव जोशी सरांची ओळख म्हणजे ते शुभांगीताई जोशी यांचे भाऊ आहेत, बंधू आहेत आणि पाठीराखा प्रतिष्ठान या संस्थेसाठी ते कार्यरत आहेत. एक सामाजिक भूमिका लक्षात घेऊन ते समाजासाठी गेली कित्येक वर्ष कार्यरत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे किन्नरांसाठी ते काम करतात. म्हणजे त्यांना एक आत्मबळ देण्यासाठी, त्यांना उद्योजक विकास त्यांच्यामध्ये होण्यासाठी आणि एक चांगला नागरिक होण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि बाकी समाजाने देखील त्यांच्याकडे कसं पाहावं ह्याची शिकवण देखील ते आजवर देत आलेले आहेत. तर असं वेगळं व्यक्तिमत्व आणि वेगळा विषय घेऊन आज आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. त्यांचं सगळं कार्य आजपर्यंत त्यांनी काय काय केलं ते आपण या मुलाखतीच्या दरम्यान जाणून घेणार आहोत. केशव जोशी सर, खूप आधी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. कारण एक वेगळा विचार आहे, कारण आपण समाजात राहतो आणि हा किन्नर हा जो ग्रुप आहे तो समाजाचा एक घटक आहे आणि प्रत्येक जण त्याच्याकडे ममतेने पाहतोच असं नाही, पण प्रत्येकाने ती भावना ठेवावी अशी सगळ्यांची मानसिकता आपण तयार करता. त्यासाठी तुम्हाला खूप खूप आधी सुरुवातीला धन्यवाद मानते. आणि तुम्हाला हा विषय किंवा हे काम आपण केलं पाहिजे ह्याची नेमकी जाणीव कधी झाली? 2021 मध्ये. खरं म्हणजे समाजसेवा करणं ही हॉबी आहे, आवड आहे मला. मात्र 2021 मध्ये आतापर्यंत मी लोकांसाठी केलेलंच. 2021 ला काही तृतीयपंथी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला प्रश्न केला की तुम्ही स्वतःला समाजसेवक बोलता, मग आमच्यासाठी काही करू शकता? मी म्हंटल बोला, काय करायचं? तर त्यांनी सांगितलं की बघा, सगळ्या स्टेटमध्ये आमच्या लोकांना सुविधा आहेत, मात्र आम्ही महाराष्ट्रात एवढ्या वर्षापासून राहतो, पण महाराष्ट्रात आम्हाला सुविधा का नाही? म्हटलं हा प्रश्न तर पहिल्यांदा आलाय, तर काही प्रॉब्लेम नाही, माझ्यासोबत चला, आपण तहसीलदारांची भेट घेऊ, त्यांच्यासोबत त्याच्याबद्दल चर्चा करू. आणि आम्ही मुलुंडकुरला तहसीलमध्ये गेलो, संदीप थोरात साहेबांना भेटलो. त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजनेला अभिजित आडारकर साहेब, त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा भाग निदर्शनास आला की तृतीयपंथीयांना सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळू शकतो, मात्र त्यांचे डॉक्युमेंटेशन हा एक मोठा अडथळा होता. त्याच्यामुळे मग आम्ही समाज कल्याण विभाग, उपनगर मुंबई इथे श्री प्रसाद खैना साहेबांची भेट घेतली. त्यांच्यासोबत ज्यावेळेस ती चर्चा झाली त्यावेळेस आम्हाला तो भाग दिसला की यांच्यासाठी पहिल्यांदा तृतीयपंथी ओळखपत्र असणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, आई वडिलांकडे होते, शिक्षणही झालं चांगल्या पद्धतीचं, माझ्याकडे ग्रॅज्युएट आहे, तृतीयपंथी हे ग्रॅज्युएट लेवल, मात्र डॉक्युमेंट्स नाहीये. कारण ते सगळे डॉक्युमेंट्स आई वडिलांकडे राहील, आई वडील जवळ करत नाहीये, असे भरपूर तृतीयपंथी आहेत. मग अशा याच्यात त्यांना सगळ्यात मूळ म्हणजे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांना तृतीयपंथी ओळखपत्र दिलं जातं. आणि आपण नॅशनल पोर्टल म्हणून आपलं एक पोर्टल आहे शासनाचं, त्याच्यावर यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही ओरिजिनल आहे. कारण तृतीयपंथी हा भाग अद्याप कोणाच्याही लक्षात आलेला नाही. तृतीयपंथी हा पुरुषही आहे आणि तृतीयपंथी हा महिला वर्ग पण आहे. मात्र शासन बोलत आहे की महिला आणि पुरुष याच्यामध्ये तुम्ही बसल्यामुळे आमच्या शासनाला अद्याप तृतीयपंथी किती याची संख्याच मिळत नाहीये. त्याच्यामुळे हा नॅशनल पोर्टल एक रजिस्ट्रेशन आलं. मग त्यांचं आपण जे काही आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे आणि त्यांचं एक ऍफिडेव्हिट, हे आपण त्यांचं घेतो, स्कॅन करून त्याला आपण नॅशनल पोर्टलवरती रजिस्टर करतो. मग ते सगळे डॉक्युमेंट सरळ समाज कल्याणकडे जातात, समाज कल्याण त्याला व्हेरीफाय करतो, त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलं जातं आणि तिथून त्यांचा पहिला ट्रान्सजेंडर आयडी कार्ड, ज्याला तृतीयपंथी ओळखपत्र, आणि मुळात ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे त्यांच्या नावाचं, त्यांच्या पत्त्याचं आणि त्यांच्या जन्मतारखेचा मूळ पुरावा याला ग्राह्य केला गेला. आणि त्याच्यामुळे आपण त्यांना ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ओळखपत्र आणि प्रमाणपत्र दिलं. मग याच्या बेसिसवरती आपण तहसीलदारकडे जाऊन त्यांच्याकडून त्यांचा उत्पन्न दाखला आणि स्थानिक दाखला असे 2 दाखले मिळवले. त्याच्यानंतर आपण परत इथे आलो, जिल्हा महिला व बालविकास
यांच्याकडे जाऊन त्यांचा आंतरवासीय दाखला अच्छा. घेऊन आपण संजय गांधीला त्याचं प्रोसिडिंग केलं. बर. आणि ईश्वर कृपेने आपण तर फक्त एक माध्यम आहोत. आम्ही प्रयत्न केला. सुरुवातीला 8 महिने गेले. अच्छा. मात्र पहिले 11 तृतीयपंथी हा. हे 26 जानेवारी 2022 रोजी अच्छा. मुलुंड कुर्ला तहसील मार्फत हा. त्यांना संजय गांधी लाभार्थी म्हणून आदेश देण्यात आला. कारण यांच्याकडे एकतर पहिली गोष्ट तर यांना शासनाच्या कोणत्याही विभागात जाणं शक्य होत नाही. दुसरी गोष्ट यांचं जे काही पत्र व्यवहार आहे किंवा जे काही डॉक्युमेंटेशन्स आहेत तेही यांना कळत नाहीये. मग अशा याच्यामध्ये मी आणि माझी संस्था पाठीराखा प्रतिष्ठान यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आणि त्याचबरोबर तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही, तर महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही गेलो. तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यावेळेस किशोर गांधी साहेब होते आयुक्त मुलुंड टी वॉर्डचे. आणि तिथे आम्ही महिला बचत गट सोबत तृतीयपंथी गट का बांधू नये अच्छा. बरं. असा प्रयत्न केला. महिलांसाठी वेगळा हो. विभाग. तर तसंच आम्हाला तिथेही यश मिळालं. आणि महापालिकेच्या योजना या लोकांना पहिलं तृतीयपंथी गट बांधून देण्यात आला. बर. आणि त्याच्यानंतर यांनी सक्षम व्हावं, हात पसरवण्यात काही अर्थ नाही, तर यांनी सक्षम व्हावं याकरिता PM स्वनिधी यांना लागू करण्यात आली. अच्छा. आणि तिथून जी सुरुवात झाली ते आज आपण 700 तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचलो. आणि त्यांना शासनाच्या सर्व योजना मिळवून देता येतील याचा प्रयत्न केला. नक्की. सर, तुम्ही आता उल्लेख केला तो शासनाच्या सगळ्या योजना. मला वाटतं आपला पॉडकास्टचे लोक ऐकतील आणि आता अजूनही बरेच जण आहेत की ज्यांना शासनाच्या नेमक्या काय योजना आहेत ह्याच माहिती नाहीयेत. तर मला वाटतं तुम्ही संजय गांधीचं जर जी योजनेचं उदाहरण दिलं, मला वाटतं थोडक्यात सगळ्या योजनांबद्दल आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना माहिती. नो प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बघा, प्रत्येक जीव आहे तर त्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टींची गरज असते. आज आपण बघतो ना, तृतीयपंथी राहतो कुठे, तर तो एखाद्या गलिच्छ वस्तीत. कारण सामान्य जनता त्याला जवळ करत नाहीये. आपण कोणत्याही सणावारात बोलवत नाही, आपण कोणत्याही कार्यक्रमात त्याला बोलवत नाही. आपली गरज आहे ना, आपली गरज आहे तर हे 500 घे आणि माझ्या बाळांना आशीर्वाद. म्हणजे एवढ्या पुरतच त्याला जवळ करायचं का? तर असं करू नका. याच्याकरता आत्ताची जी तरुण पिढी आहे ही तृतीयपंथीयांना वेगळं समजत नाहीये. बरोबर. म्हणून मी आत्ताच्या तरुण पिढीला असं बोलेल की तुम्ही सर्वांनी पुढे या. कारण एक पिढी आमचा असा भाग झाला की आशीर्वाद द्या म्हणून घेतलं आणि त्याच मुलाला सांगितलं जर त्रास देशील तर त्याला सांगेल घेऊन जा. म्हणजे खरोखर आशीर्वाद मागितला की भीती दाखवली. त्याच्यामुळे हा दुरावा राहिला. आणि आत्ताची तरुण पिढी खरोखरच या तृतीयपंथीयाला समान हक्क देण्याच्या तयारीत आहे. म्हणून मी आत्ताच्या पिढीला तर सांगेल की तुम्ही आमच्यासोबत जॉईन व्हा. कारण तुमची ताकद जर मिळाली ना तर या तृतीयपंथीयांसाठी आपण खूप काही करू शकतो. आणि अक्षरशः नरेंद्र मोदी साहेबांचे खूप खूप आभार आहेत की आपल्या पहिल्या 11 तृतीयपंथीयांबरोबर लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणारा हा पहिला पंतप्रधान. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण 45 घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यांना दिलेली आहे, ज्याची बायोमेट्रिक झालेली आहे. बांधकाम लवकरच सुरू होईल. आता त्यांचं सक्षमीकरण व्हावं याच्याकरता रेल्वे प्रशासन खूप मोठं आहे. म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनालाही पत्र दिलं आहे की प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती तुम्ही तिकीट काउंटरच्या मशीन ठेवलेल्या आहेत आणि ईस्ट अँड वेस्ट अशा 2 गेट आणि 3 6 मशीन. या तृतीयपंथीयांना जर आपण ट्रेनिंग दिली आणि त्यांना जर ती तिकीट विक्री करण्यासाठी लावली तर तुम्हाला वाटतं का एक रेल्वेमध्ये हात पसरवतील? नाही, खरंच. आणि एक मोठा आनंदाचा भाग असा राहील की आतापर्यंत यांनी रेल्वेमध्ये हात पसरवले, उद्या लोक यांच्याकडे येतील. एक छत्रपती शिवाजी महाराज द्या, एक दादर द्या. विचार करा केवढा मोठा परिवर्तन होऊ शकतो. दॅट्स अ पॉसिबल. आम्ही हे म्हणत नाहीये की त्यांना परमनंट करा. बरोबर. कंत्राटी पद्धत करा, खाजगी पद्धत करा. मात्र त्यांच्या कलागुणांना, त्यांच्या शिक्षणाला वाव जर देण्यात आला तर मला नाही वाटत की हात पसरवतील. आपण प्रयत्न तर करू. आणि याचबरोबर छत
एक खूप महत्वाचं आहे. मी गृहनिर्माण विभाग प्रधान सचिव वत्सा नायर मॅडमची भेट घेतली, कवडे साहेबांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी समोरून सांगितलं, जोशी तुम्ही PMAY ला रजिस्टर करा, यांना आम्ही प्रयत्न करू. आणि मी पहिले 60 तृतीयपंथी हे PMAY मध्ये रजिस्टर करून त्याची एक्सेल शीट तिथे पाठवलेली आहे. बघूया ना, शासन आहे, थोडं हळूहळू जाईल, मात्र कुठे ना कुठेतरी निर्णय मिळेल. आणि त्याचबरोबर आता जस्ट आम्ही एक रक्षाबंधन सोहळा केला. अरे वा. काय होतं, आपण कोणत्या सणात बोलवलं नाही ना, तर आम्ही मुंबई शहर जिल्हाधिकारी अंचल गोयल मॅडमची भेट घेतली आणि तिथे तहसीलदार आहेत संकेत यमगर सर, यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर बोललो आम्ही, आमच्या समस्या सांगितल्या. खरोखर एवढी चांगली गोष्ट मिळाली की मॅडमने सांगितलं कधी करता, की शासकीय अधिकाऱ्यांसोबत तृतीयपंथीयांचा रक्षाबंधन सोहळा, आणि तो खूप छान पद्धतीत पार पडला. आणि त्याचबरोबर आम्ही त्यांना हे सांगितलं की आम्ही तर पत्रव्यवहार करतोय, आपल्या स्तरावर आपणही प्रयत्न करावेत. मान्य आहे मला की मुंबईत भूखंड नाहीये, मात्र मुंबईत शाखा आहे. त्या शाखा कोणत्या आहेत? SRA आहे, म्हाडा आहे, MMRDA आहे आणि सिडको आहे. याच्यात जर आपण त्यांना घर देऊ शकलो, इट्स ओके, कन्स्ट्रक्शन कॉस्टिंग घ्या ना, त्यांच्याकडून दरमहा काही हप्ता असेल तो बांधून घ्या आणि त्यांना एक छत स्वतःच मिळावं. त्याच्यावर चर्चा झाली की जोशी ही लोक सामान्य माणसं त्यांना जवळ करतील का? मी म्हटलं आज ज्या वस्तीत राहतात तिथे माणसं नाही, आणि SRA म्हाडा MMRDA मध्ये कोणी असं उच्चवर्गीय तर जातच नाही, म्हणजे जे खालच्या लेवलला स्लमला होते ती लोकच असतात. याच्याने काय होईल, जर आपण यांना अशा याच्यामध्ये घरं दिली तर लोकांसोबत कसं वागायचं, कसं राहायचं, समाज काय असतो, आणि त्याचबरोबर आपण आपुलकी जर निर्माण केली तर लोक आपल्याला अपनावतील. आणि हे तर प्रेमाचेच भुकेले आहेत ना, तर अशा याच्यामध्ये त्यांच्यात परिवर्तन येईल. तेवढंच नाही होणार, सोबत लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा टीका करण्याची जी पद्धत आहे याच्यातही बदल घडेल. म्हणजे एका हाताने टाळी नाही वाजणार आहे. जर असं शक्य झाल्यास दोन्ही हाताची टाळी वाजेल आणि खरोखरच एक मोठं परिवर्तन निर्माण होऊ शकतं. आज तुम्हाला माहित आहे, माझ्या मुलुंडकुर्ला तहसीलमध्ये माझे 3 तृतीयपंथी सेतू कार्यालयात काम करत होते. त्यातले 2 मागे गेले, मात्र आमचा महेश कांबळे म्हणून एक तृतीयपंथी आहे. तिथे लोक येतात ना, त्याला काम करताना बघितल्यानंतर त्याच्यावर सेल्फी काढतात, कारण त्यांनाही एक वेगळं वाटतं की अरे एक तृतीयपंथी काम करू शकतो. बरं, एवढ्या याच्यात नाही तर आज त्या तृतीयपंथीयाने बघा त्याच्यात किती बदल झाला. कोणी निर्माण केला का? आपण केला नाही, मात्र त्याने ती गोष्ट जाणून घेतली की मी जर अशा वातावरणात राहिलो तर माझ्यात काय बदल हवाय. आज अक्षरशः म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट की तृतीयपंथी हा तिथे काम करताना जर 2 दिवस पण तिथे नाही दिसला ना, तर अक्षरशः खाली कोर्ट आहे, जज विचारतात, वरती तहसीलदार विचारतात, नायब तहसीलदार विचारतात, अरे महेश नाही आला. म्हणजे विचार करा की हे परिवर्तन कोणी घडवलं, त्याला त्या वातावरणात आपण नेऊन ठेवल्यामुळे वातावरणाकडे बघितल्यानंतर त्याने स्वतःमध्ये बदल घडवला. असा जर प्रयत्न आपल्या शासनाने पण केला आणि यांना जर छत दिलं आणि अशा जनसामान्यांमध्ये केलं, बघा शासनाचा दृष्टिकोन काय आहे की तृतीयपंथीयाला जनसामान्य माणसांमध्ये मान सन्मानाचं स्थान मुख्यधारेत त्यांना आणावं, तर त्यांना स्थान मिळायला पाहिजे. मग टाळी दोन्ही बाजूने, मात्र त्याच्यासाठी आपल्याला त्या प्रवाहामध्ये त्याला न्यावं लागेल, अन्यथा तो चिडचिडच राहणार आहे. दृष्टिकोन प्रतिमा काय आहे, तृतीयपंथी अग्रेसिव्ह असतात खूप. हो, अग्रेसिव्ह असतात का?
कधी नाही विचार त्या केला. परिस्थितीमुळे ते अग्रेसिव्ह होतात कारण असं. का आपण कधीच विचारलं नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि परत केशव जोशी सर यांचं सगळं कार्य जाणून घेऊया. खरंच भाऊ माझा पाठीराखा या सगळ्या म्हणजे म्हणून तुमच्या संस्थेचं नाव पाठीराखा आहे असं मला वाटतं. कारण सगळ्यांना एक छान भाऊ मिळालाय केशव जोशी यांच्या स्वरूपात आणि तृतीयपंथींना तर हा फार दुआच आहे असं मी म्हणेन. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM या ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ऑन रेडिओ आणि आज आपण केशव जोशी सरांशी संवाद साधतोय. ते खास तृतीयपंथी म्हणजे किन्नरांसाठी काम करतात आणि त्यांच्या संस्थेचं नाव आहे पाठीराखा प्रतिष्ठान. सर, आता सक्षमीकरणाबद्दल आपण बोलूया. कारण यांचं आता तुम्ही म्हणालात की महेश कांबळे नावाचा व्यक्ती तिथे कार्यरत आहे, त्यामुळे इतर समाजाचाही दृष्टिकोन बदलला. ऑफिसमधल्या सगळ्यांचाच तो एक दिवस जरी आला नाही तरी एक उत्सुकता लागून राहिली, तो का आला नाही, तो आजारी पडला असेल का, की नेमकं काय झालं असेल असं. आणि आपण सुद्धा जेव्हा गाडीने जात असतो तेव्हा आपल्या सिग्नलला तर ते असतातच आणि आपण कधी मनात एखाद दिवस तो दिसला नाही व्यक्ती तर आपल्यालाही धुकधुक लागतं, अरे ह्याचा अपघात झाला असेल का, नेमकं ह्याला काय झालं असेल, घरात त्याच्या काही प्रॉब्लेम आला असेल. एक संवेदनशील मन असतं ते नेहमी जागरूक होतं आणि मला वाटतं सगळ्यांनीच ही संवेदनशीलता जपली पाहिजे. कारण ती सुद्धा एक व्यक्ती आहे, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तर आता मला वाटतं जर नोकरी सुद्धा जर ते करू शकतात तर त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि स्वतःचा रोजगार देखील ते निर्माण करू शकतात. कारण आज रोजगाराच्या संधी फार आहे आणि शासन स्वतःच सांगते की रोजगारामध्ये तुम्ही सहभागी व्हा, तुम्हाला कर्ज दिलं जातंय अगदी कमी प्रमाणात PM स्वनिधी मिळालेला आहे. तर त्या सगळ्याबद्दल तुम्ही थोडं. तर आता मी तोच एक विचार केला, आमची प्रस्ताव मांडलेला आहे की ज्या पद्धतीत बघा डीमार्ट आहे, अपना बाजार आहे, अशा ग्राहक पेठ आहेत ना, एखादी ग्राहक पेठ जर तृतीयपंथीयांची स्थापन झाली तर, आणि ती सुद्धा कसं आहे की शेतकरी आपल्या दारी, बघा आपल्याकडे योजना खूप आहेत, तर शेतकरी आपल्या दारी या योजनेअंतर्गत जर आपण ती योजना राबवली आणि त्या ग्राहक पेठमध्ये जर ह्या तृतीयपंथीयांना कामाला ठेवलं तर शेतकऱ्याचा मालही विकला जाईल आणि सोबत विकणारा तृतीयपंथी आणि दलाल ही संकल्पना त्याला आळा बसेल आणि तृतीयपंथी विकणारी तर घेणारे बरं वाटणार यार, चला काहीतरी चांगल्या गोष्टी येत आहेत. आणि तृतीयपंथीयाला बघा वयानुसार आता ते जाऊ शकतात, वय आहे, पुढे ज्यांचं वय वाढत गेलं त्यांना जाता येणार नाही, म्हणजे ते कोणावर तरी अवलंबून राहणार. तर त्यांना स्वावलंबी बनव असा एक विचार केला आणि ते प्रस्ताव आम्ही मांडलेला स्वप्नाली चौधरी मॅडम पनवेलला आहेत त्यांच्याकडे समाज विकासच्या. आणि खरोखर त्यांनी चांगली बातमी दिली की जोशी तुझ्या ह्या प्रस्तावावरती आम्ही काम सुरू करतोय. आता माझ्याकडे काही ट्रान्सजेंडर्स आहेत ते तर ग्रॅज्युएट आहेत. अरे वा. तर मी हा विचार केला की मॅडम जर यांची आपण पतपेढी स्थापन केली तर, की जे शिकलेले आहेत त्यांनी डेस्कवर बसावं आणि जे शिकलेले नाही, जे मागायला जातात त्यांच्यावरती विश्वास ठेवणारे खूप यजमान आहेत. त्यांचे जर डेली कलेक्शनचे अकाउंट आले तर, त्यांच्या FD आल्या तर काय होईल की जे मागतायत ना त्या डेली कलेक्शन अकाउंटचं जे कमिशन येईल ते कमिशन मिळायला लागल्यानंतर त्यांचं स्टेटस, त्यांचं राहणीमान, त्यांचे विचार याच्यात बदल शक्य आहे, हे होणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक आनंदाची देतो की आज आपल्याकडे एक ट्रान्सजेंडर असा आहे की जो पोस्ट ग्रॅज्युएट आहे. अरे वा. ज्याने MSCIT केली आहे, ज्याने MSW केलाय आणि ज्याने तलाठीची परीक्षा दिलेली आणि 2 मार्काने नापास झालाय. अशा तृतीयपंथीला घेऊन ज्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो मुंबई उपनगरला आणि काकडे साहेबांची भेट घेतली की काकडे साहेब माझी इच्छा आहे की प्रत्येक तृतीयपंथीला जर आधारची परीक्षा देऊन आधार सेंटर चालवायला दिलं तर. आणि त्याचबरोबर काकडे साहेब बोलले की मला आपले सरकार ID द्यायची आहे का तुझ्याकडे असा तृतीयपंथी जो आमच्या नियमात बसेल. मी ताबडतोब इथेच चेंबूर नाक्यालाच राहणारी आहे रितू कसबे म्हणून, तो ट्रान्सजेंडर माझा आहे ज्याला
काकडे साहेबांनी सांगितलं की याचे सगळे डॉक्युमेंटेशन आम्ही चेक करू आणि पहिला तृतीयपंथी हा महाराष्ट्रातला पहिला तृतीयपंथी आपले सरकार आयडी वा. चालवण्यास आम्ही तयार करू. म्हणजे बघा, सक्षमता करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. या पद्धतीत जर या गोष्टी घडल्या तर यांच्यातही परिवर्तन हे शक्य आहे. शासन पुढे आलेलं आहे. मी सुद्धा या तृतीयपंथींना सांगतो, जर शासन पुढे येत आहे तर तुमचंही काम आहे त्यांच्यावर विश्वास ठेवणं बरोबर. आणि अग्रेसिव्ह न होता 2 पावलं पुढे या. शासन जरूर तुम्हाला मदत करेल. वा. फक्त मागण्याची पद्धत थोडीशी बदला आणि विचार थोडीशी बदला. एव्हरीथिंग इज पॉसिबल. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना. हो. ज्यांच्या पाठीशी कोणी नाही त्याच्या पाठीशी पाठीराखा प्रतिष्ठान पूर्ण कायम आहे. प्रयत्न करेल आणि त्याला मदत करेल. वा. आमची हीच इच्छा आहे की ह्या तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडा बदलावा, म्हणून मी एक कन्सेप्ट आणलेली आहे, खूप वेगळी आहे. उदाहरणार्थ हे कसं शक्य होईल, हा. जर आता आपल्याकडे बर्थडे असतात, हो. वाढदिवस आपण वाढदिवस साजरेच करतो. करतो, हा. मुलांचे वाढदिवस आहेत, हो. आई वडिलांचे हा. वाढदिवस आहेत. बरोबर. आणि आपण काय करतो, आपल्या सगळ्या नातेवाईकांना मित्रमंडळीला बोलवतो, हा. मस्त कार्यक्रम करतो, हा. जेवायला वगैरे घालतो आणि मग शेवटला आपल्याला एक शब्द ऐकायला मिळतो, हा. भात कच्चा होता का, अरे अरे. हा. भाजीत चव नव्हती. हा. हे करण्यापेक्षा, आणि काही लोक काय करतायत की अनाथ आश्रमाला गेलो, वृद्धाश्रमाला गेलो, बरोबर, हो. असं करण्यापेक्षा करतात, हा. तुमचा बजेट माझ्याकडे आणा, हॉल मी देईन अच्छा. आणि तुमचे जेवढ्यांना बोलवायचं ना त्या सगळ्यांना बोलवा. काय आहे कन्सेप्ट बघा की तुमच्या बजेटमध्ये हा. दाल, चावल, आटा, नमक, शक्कर, चाय पावडर, मसाला पावडर, तेल, घी, पोहा, शेंगदाणा, साबुदाणा, असं एक रेशन किट. अच्छा. तुमचं समजा आता बजेट 10,000 रुपये सांगितले, हा. तर 10,000 जेवढे रेशन किट बसतील तेवढे तृतीयपंथी जर मी तुमच्या वाढदिवसाला आणलं तर, प्रत्येक जण बोलतो माझा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीत झाला पाहिजे. बरोबर. हो. आणि मग त्यांना बोलावून हा. तुमचं केक वगैरे कापून झाला की तुमच्याच लोकांच्या हस्ते ते शिधादान म्हणून त्यांना केलं तर, हा. 100 रुपये देऊन हा. आशीर्वाद मागण्यापेक्षा त्याला जर शिधा मिळाला तर तो ज्या ज्या वेळेस बनवेल ना हो. त्या तेव्हा वेळेस तुमची बोलेल आठवण काढेल. की खरोखर आजचं जेवण तुमच्यामुळे आहे. वा. आणि त्याच्या मनातून जे आशीर्वाद निघतील, त्याच्या हृदयातून जे आशीर्वाद निघतील ते खूप मोठे. आणि याच्याने काय झालं, हा. जेवढी तुमची लोक आली आहेत ना त्याच्यात एक सोशल अवेअरनेस मेसेज, ज्याला आपण जनजागृती बोलतो, बरोबर. आणि प्रत्येक जण हा विचार करेल, अरे ही कन्सेप्ट चांगली आहे, आपण असंही करू शकतो. आणि जवळ आपल्याला करणं, त्या लोकांना प्रेम देणं, हा. हे लोकांमध्येही रुजू होईल की नाही आपण असं केल्याने त्यांच्यामध्ये प्रेम जागा होईल, बरोबर. हो. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडेल आणि लोकांनाही परिवर्तन करता येईल. नक्की. तर आपण एक प्रयत्न का करू नये. हो. आणि आता जसजसे बरेचसे सेंटर्स आहेत जिथे वोटर आयडी कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड हे बनवण्याचे सेंटर्स आहेत, ते पण आपण त्यांना देऊ शकतो, कारण आता हे शिकलेले पण लोक तर आहेत. त्याच्याकरता मी मागणी केली की यांना जर आधारच्या परीक्षा देणं किंवा अशा ज्या शास्त्राच्या हा. परीक्षा आहेत त्या देऊन जर आधार सेंटरवरती ते, काम सगळ्यात करू मोठी शकतात. गोष्ट तर आणखीन एक हा. शेवटची गोष्ट हो हो सांगतो सांगा अवश्य. की भूषण गगराणी साहेब, हा. आयुक्त मुंबई महानगरपालिका, यांच्यासोबतही पत्रव्यवहार झाला. त्यांनी खूप चांगलं हे दिलंय की मुलुंड या ठिकाणी 12 माळ्याचं इस्पितळ तयार होत आहे. अरे वा. अच्छा. त्या इस्पितळामध्ये जर आपण मदत परिचारिका, मदतनीस, सुरक्षा रक्षक, त्याच्यानंतर फार्म आहे, त्याच्यानंतर कॅन्टीन आहे, त्याच्यानंतर साफसफाई कामगार आहे, हा. अशा याच्यात जसं शिक्षण तसं काम हा. असं द्यावं. तर गगराणी साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. आम्ही प्रयत्न करू. वा. तर मी तर हीच मागणी केली आहे की प्रत्येक शासकीय विभागामध्ये सुरक्षा रक्षक असो किंवा शिपाई वर्ग असो, शिपाई वर्ग. हो. अशा याच्यात जर यांना काम मिळालं. कंत्राटी पद्धत करणं काही प्रॉब्लेम नाही, हो. पण यांच्या हाताला काम द्या. खरंच. असं जर झालं तर
तृतीयपंथी सक्षमीकरण असं नाव हो. द्यायला हरकत नाही. आतापर्यंत आपण महिला सक्षमीकरण केलं, हो पण तृतीयपंथी सक्षमीकरण असा एक भाग जर झाला झाला पाहिजे. तर ही लोक हात नाही पसरवणार. आपण प्रयत्न तर करूया. नक्कीच. आणि शासनाचे तर खूप आभार आहेत. बरोबर. मात्र सर्वात पहिला तर तुमचे आभार, कारण तुम्ही ही संधी आम्हाला दिली. नक्कीच. धन्यवाद सर, आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. पाठीराखा प्रतिष्ठानतर्फे अधिकाधिक तृतीयपंथी तसंच किन्नरांसाठी तुम्ही जे काम करताय, समाजाभिमुख काम करताय, तर त्यासाठी तुमच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण केशव जोशी सर यांची मुलाखत घेतली. त्यांचं पाठीराखा प्रतिष्ठान आहे आणि जे किन्नरांसाठी तसंच तृतीयपंथी लोकांसाठी काम करतात. तर मला वाटतंय आपणही खारीचा वाटा उचलावा आणि केशव जोशी सरांना जवळ अवश्य संपर्क करावा. ते मुलुंड ठाणे इथे कार्यरत आहेत आणि आमच्या आचार्य 90 FM मध्ये तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर प्रेक्षक हो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या कमेंट्स अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. आमच्या यूट्यूब चॅनलच्या लिंकवर तुम्ही लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य